पुण्यातील निखिल वागळे यांच्या गाडीच्या तोडफोड प्रकरणातली अपडेट आहे। आंदोलन करणाऱ्या 43 पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेत। भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यावरही गुन्हा दाखल झालाय। पर्वती पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झालाय। काल भाजप आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमने सामने आले होते आणि त्यानंतर निखिल वागळे यांच्या गाडीची तोडफोड देखील करण्यात आली होती, त्यांच्यावर हल्ला देखील करण्यात आला होता। त्यानंतर आता 43 जणांवर गुन्हे दाखल झाले। त्यामध्ये भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झालाय। याबद्दल आणखी माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आता आपल्या सोबत आहे। मंदार, सौरभ, काल जो प्रकार घडला तो सगळ्यांनी पाहिला आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी 43 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय, ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे पुणे शहराचे अध्यक्ष धीरज घाटे यांचा देखील समावेश आहे। या सगळ्यांवरती राष्ट्रसेवा दलाचं जे कार्यालय आहे, जिथे काल कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, तिथे आंदोलन करण्याचा हा गुन्हा आहे। मात्र निखिल वागळे यांच्या गाडीवरती हल्ला कोणी केला हे मात्र अजूनही पोलीस स्पष्ट करू शकलेले नाहीत किंवा हल्लेखोरांवरती अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही। हा गुन्हा आंदोलन करणाऱ्यांवरती दाखल झालाय। सौरभ, ठीक आहे मंदार, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।